फार असते, गाडी असते गाडी नसते, पण तो सेवा करत असताना त्याचा विचार न करता आयच्या साताऱ्याचे जाण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 20-25 वर्षापासून मी संस्थाचं काम पाहतोय. तर कुलकर्णी साहेबांनी महाराज घडवले, बरेच वारकरी चांगले महाराज घडवले, शिस्तीचे कीर्तन करतात. नाही तर बोलू नये, पण आता कीर्तनकार पाहिलं तर सिनेमाच्या साली लावतात. परंतु मी देखील महाराष्ट्रात फिरतो. काल देखील मी नाशिकला होतो. रामकृष्ण रहिवस्कर यांचा अभिषेक सोहळा होता. त्या ठिकाणी देखील त्यांनी महाराजांचा उल्लेख केला की तुमच्या मठाला खरं महाराज सांगले लागले की वैष्णव मार्गाचं जे कीर्तन आहे ते खऱ्या अर्थात सांगतात. एकदा आज महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर न बोललेलं बरं आहे. परंतु त्यांनी देखील चांगले कीर्तनकार घडवले, चांगले सेवाचंद्र घडवले, चांगले वाचन घडवले आणि मुक्ताई पालखी सोहळा नाविन्य रूपाला आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज खऱ्या अर्थाने मुक्ताईचा पालखी सोहळा जात असताना रामभाऊने सांगितलं त्या पद्धतीनं ते शासनाच्या वतीने ज्या ज्या काही सेवांच्या फरती पाडण्याचं काम रवींद्र महाराज आणि सर्व वारकरी त्या ठिकाणी करतायत. माझी विनंती आहे की या वर्षीचा पालखी सोहळा फार भव्यदिव्य व्हावा आणि त्या ठिकाणी अनेक दिंड्या त्यामध्ये समाविष्ट व्हाव्यात. या दिवशी देखील महाराज मंडळाने प्रयत्न करावा जेणेकरून ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी होईल. 15 तारखेला कुंकुमा अर्चन सोहळा जुन्या मंदिर आयोजित केलेला आहे. 19 तारखेला परिक्रमा आहे, त्यानंतर नारळी सप्ताह आहे. असे विविध उपक्रम समाजामध्ये येऊन समाजाचा सहभाग सहकार्य अधिकाधिक घेऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मुक्ताईचं आचरण ज्ञानेश्वर माऊलीचं आचरण ज्ञानेश्वर पारायण हे त्या ठिकाणी सांगण्याचं काम रवींद्र महाराजांचं आहे. बँकेत नोकरी मिळाली असती तर 3 वर्षापूर्वी रिटायर झाले असते. पेन्शनचे पैसे किती, कर्जाचे पैसे किती आणि आता उरून आयुष्य काय काढावं आणि मग आपल्याकडे आले असते. मी मगापासून विचार करतोय की काका आरती, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन म्हणजे संदीप महाराज सांगितलं त्या पद्धतीने तिच्या चरणात माणसाला सुचतं की आपण फार उशिरा या ठिकाणी आलो आहे. वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने जे आहेत ते सुखी आहेत, जे नोकरी करतात, जे व्यवसाय करतात किंवा राजकारण करतात ते फार दुःखी आहे असं म्हटलं तर अनिल शेठ बाबू होणार नाही. राजकारण बोलतो हा मी सुखी आहे, अपवाद आहे. आई मुक्ताईमुळे मी शांततेने 10:30 झोपतो, 4ला उठतो, चिंता नाही. कारण समाजसेवा करत असताना प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे आणि तो जर ठेवला तर बाकीची चिंता असण्याचं कारण नाही. आदरणीय रवींद्र महाराजांनी यांचे एकत्रित साधी होत आहे, पण तो आदिशक्ती मुक्ताईने त्यांचं आरोग्य चांगलं ठेवलं आहे. आज ते एकांकी वाटत आहेत. अनंत कुलकर्णी सांगितलं शताब्दीसाठी साधू आपण त्यांच्यापेक्षा मोठ्या आवडतात म्हणजे आपलं आयुष्य वाढवा असे म्हणत आहे. आदिशक्ती मुक्ताईला मी एवढीच प्रार्थना करेन की आहे त्यांचं आरोग्य चांगलं ठेव. आज त्यांना गुडघ्याचा त्रास नाही, शुगरचा त्रास नाही, बीपीचा त्रास नाही, हेच त्यांचं भाग्य आहे. आदिशक्ती मुक्ताईची सेवा करून घेते. मी अधिक बोलणार नाही, परंतु मी माझ्या वैयक्तिक तर्फे आणि पंजाबराव तर्फे 61,000 रुपये त्यांना देणगी म्हणून देतोय. त्यांनी ते स्वीकारावे. महाराज कुठेही तिकडचे पैसे घेत नाही, प्रवासाचे पैसे घेत नाही, हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे. शेवटी संसारही महत्वाचा आहे. म्हणून आदिशक्ती मुक्तीची सेवा त्यांनी प्रामाणिकपणे केली. तर माझ्या वैयक्तिक तर्फे पंजाबराव तर्फे 61,000 रुपये मी त्यांना त्या ठिकाणी जाहीर करतो. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा सत्कार करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लावो एवढी मुक्ताई त्यांनी प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी अल्पशा सूचने म्हणजे व्हॉट्सअप मेसेजवर आला त्याबद्दल संस्थांच्या वतीने मी आपले अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझे मनोगत करतो.